हॅलो मैत्रिणींनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल वुमन मोटिवेशन विथ शारदा. बघा मैत्रिणींनो, पती पत्नीमध्ये भांडण होणं ही सामान्य गोष्ट आहे. पती पत्नीमध्ये मनमुटाव सुरूच असते. याचा अर्थ असा नाही की ते नातंच खराब आहे. याचा अर्थ असा असतो की ते दोन लोक एक दुसऱ्याच्या खूप जवळचे आहे. त्यासाठी तुम्हाला काही टिप्स मी देणार आहेत. सगळ्यात पहिली टिप्स ही आहे की आपल्या पतीला किंवा पत्नीला स्वतःची पंचिंग बॅग बनवू नका. तुमचं कुणासोबत भांडण झालं, तुम्ही फ्रस्ट्रेशनमध्ये आहात, याचा अर्थ असा नाही की घरी आल्यावर तो राग तुम्ही तुमच्या पतीवर किंवा पत्नीवर काढाल, जी तुमच्या सगळ्यात जास्त जवळची व्यक्ती आहे. तुम्हाला तिला तुमचा सपोर्ट बनवायचा आहे. तुमच्या पतीसोबत किंवा पत्नीसोबत काही गोष्टी तुम्हाला डिस्कस करायच्या आहे. एक दुसऱ्याची मदत करायची आहे. एक दुसऱ्याचा सहारा बनायचा आहे. नंतर बघा, लग्नानंतर बरेच लोक तुम्हाला तुमच्या पार्टनरविषयी काही पण वाईट सांगेल, कारण ते लोक त्यांच्या लाईफमध्ये इन्सिक्युअर असतात. त्यात काही नातेवाईक असेल किंवा काही बाहेरचे लोकसुद्धा असू शकतात. तुमच्यामध्ये भांडण लावण्याचा किंवा वाद निर्माण करण्याचा प्रयत्नही करेल. पण तुम्हाला त्या व्यक्तीवर एकदम विश्वास ठेवून घरी आल्यावर पती किंवा पत्नीसोबत भांडण करायचं नाही आहे. तर तुम्हाला तुमच्या पार्टनरचं बिहेवियर ऑब्झर्व करायचं आहे. हळूहळू तुमच्या लक्षात येईल की आपला पार्टनर चुकीचा आहे की तुम्हाला तुमच्या पार्टनरविषयी सांगणारी व्यक्ती. कुणी तुमच्या पार्टनरविषयी चुकीचं सांगितलं आणि तुम्ही त्या व्यक्तीवर विश्वास ठेवून तुमच्या पार्टनरसोबत भांडण केलं, तर तुम्ही तुमच्या पार्टनरच्या नजरेतून उतरून जाल आणि तुम्ही तुमची इज्जत स्वतःहून कमी कराल. तुम्ही तुमच्या पार्टनरला जज करू नका. तुम्ही तुमच्या पार्टनरला समजून घ्या. लग्नानंतर तुमचं हे इंटेन्शन असलं पाहिजे की तुम्हाला तुमच्या जीवनसाथीला खुश ठेवायचं आहे. हे इंटेन्शन नसलं पाहिजे की मला रोमॅन्स मिळाला पाहिजे, मुलगा होईल, माझं घर चालेल. हे इंटेन्शन नाही ठेवायचं. इंटेन्शन हे ठेवायचं की मला एक साथी मिळाला, त्याला मला खुश ठेवायचं आहे आणि त्याचा सहारा बनायचा आहे आणि त्याच्या सुखात दुःखात साथ द्यायची आहे. बघा मैत्रिणींनो, काही आर्ग्युमेंट, काही भांडणाचं एंड राहत नाही. काही टॉपिक असे असते की ज्याला काही सोल्युशनच निघत नाही. ते डेड एंड टॉपिक असतात. अशा टॉपिकवर तुम्ही जर बोलला तर भांडण होईल, रिश्ता खराब होईल. त्यावेळेला तुम्हा दोघांना पण माहिती आहे की या प्रॉब्लेमचं काही सोल्युशन नाही. तर आपणच इगो बाजूला ठेवून शांतपणे एकमेकांशी बोला. ज्याविषयी काही सोल्युशन निघत नाही आहे ते पेंडिंग राहू द्या आणि तुमची लाईफ जगा. हळूहळू, म्हणजे जसा वेळ जाईल तसा तो प्रॉब्लेम सॉर्ट आऊट होत जाईल. आणि एकमेकांच्या पास्टवर बोलू नका, कारण आता वेळ बदलला आहे आणि पास्टला तुम्ही बदलू शकत नाही. तुमच्या पार्टनरला जर तुमची काही इमर्जन्सी आहे तर तुम्ही सपोर्ट करा. भांडण करू नका. त्यांची मनस्थिती तुम्ही समजून घ्या.